नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। आत्ताच आलेल्या नवीन खबरीनुसार काय सांगितलं जातं तर ANM GNM यांच्या ज्या काय असणाऱ्या एक्झाम असणार आहेत किंवा याच्या ज्या काय असणाऱ्या परीक्षा अपडेट्स असणार आहेत त्याविषयीची आपण जाणून घेणार आहोत माहिती या व्हिडिओमधून संपूर्णपणे। आता बघा, ही जी काही ANM GNM पद असणार आहे या पदाची जी काही पदभरती केली जाते ही यापूर्वी IBPS आणि त्याचबरोबर TCS सारख्या कंपन्यांकडून घेतली जायची, परंतु आता नवीन आलेल्या अपडेट नुसार ही जी काय असणारी एग्जाम असणार आहे, परीक्षा असणार आहेत, ही परीक्षा नवीन पॅटर्न नुसार होणार आहेत आणि त्याचबरोबर परीक्षा कोण घेणार आहेत याबाबतची माहिती जाणून घेऊया। बघा काय सांगितलं जातं, तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती ANM असेल GNM असेल याबाबतच्या नवीन बॅचेस काय होणार आहेत तर लगेचच लॉन्च होणार आहेत। बघा, तर यामध्ये MPC पॅटर्न नुसार या बॅचेस चालू करण्यात येणार आहेत। मग यामध्ये ऑनलाईन बॅच असणार आहे, यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला काय असणार आहेत तर हे लेक्चर्स करता येणार आहेत। मग यामध्ये तांत्रिक विषयासहित जे काय असणारे इतर सब्जेक्ट असणार आहे यांच्यावरती सुद्धा फोकस केला जाईल। तांत्रिक विषयावरती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात भर दिला जाईल। विश्लेषणात्मक जुन्या प्रकारच्या ज्या काय असणाऱ्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न असणार आहेत यांची उत्तरं आपण विश्लेषणात्मक पद्धतीने घेतली जाणार आहेत। संपूर्ण आठवड्यामध्ये जो काही तांत्रिक घटक शिकवला जाणार आहे याच्यावरती आठवड्यातून 2 ते 3 दिवस काय घेतले जातील तर MCQ टाइपचे क्वेश्चन्स सोडवून घेतले जाईल, ते सुद्धा विश्लेषणात्मक पद्धतीने असणार आहेत। त्याचबरोबर बघा, तांत्रिक विषयावरती भर, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, टेस्ट सिरीज, त्याचबरोबर ई बुक्सद्वारे तुम्हाला नोट्स सर्क्युलेट होणार आहेत। प्रत्येक विषयासाठी सेपरेट शिक्षक तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे आणि त्याचबरोबर जे काय असणारे लेक्चर्स असतात हे लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकताय आणि त्याचबरोबर डाउनलोड सुद्धा करू शकताय। चला तर मग हे जे काय असणारे तांत्रिक विषय असणार, या तांत्रिक विषयामध्ये बघा जे काय ANM GNM पद असणार यामध्ये तांत्रिक विषय ज्याच्यामध्ये 60 ते 80% काय दिला जाणार आहे तर भार दिला जाणार आहे। हा परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे आणि यामध्ये खालील उपविषयांचा सुद्धा समावेश असणार आहे। यामध्ये बघा, समुदाय आरोग्य परिचर्या म्हणजेच काय असणार, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, ज्यामध्ये तिचं प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्य असतील, लसीकरण, माता व बाल आरोग्य, आरोग्यवर्धन म्हणजेच हेल्थ प्रमोशन असणार ज्याच्यामध्ये पोषण, मानवी शरीर आणि स्वच्छता यांचा अभ्यास असणार आहे। परिचर्येचे जे तत्व असणार म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ नर्सिंग ह्याचं महत्त्वाचं काय असणार तर अभ्यासक्रम हा सुद्धा इन्क्लूड केला। यामध्ये रुग्णाची काळजी, प्राथमिक उपचार, फर्स्ट एड म्हणजेच प्रथमोपचार यांचा समावेश असणार आहे। दाई परिचर्या म्हणजेच मिडवायफरी असणार आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गर्भधारणा, प्रसूतीची काळजी आणि नवजात शिशूची काळजी। बाल आरोग्य परिचर्या ज्याच्यामध्ये चाइल्ड हेल्थ नर्सिंग असणार आहे, बालकांचे आजार आणि त्याचबरोबर पोषण, संक्रमण आणि प्रतिबंध यामध्ये साथीचे आजार आणि नियंत्रण या गोष्टींचा काय करण्यात आलाय तर समावेश करण्यात आलाय। तर उर्वरित जो काही सामान्य ज्ञानाचा भाग असणार आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये इतर विषय इन्क्लूड करण्यात आले आहेत ज्याच्यामध्ये मराठी भाषा त्याचं संपूर्ण व्याकरण असणार आहे, शब्दसंग्रह, वाक्यरचना वगैरे, इंग्रजी भाषा, मूलभूत व्याकरण, ओके, त्याचबरोबर सामान्य ज्ञान याच्यामध्ये मेनली फोकस करण्याचा घटक बघा, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, त्याचबरोबर आरोग्य विभागाशी संबंधित ज्या काही असणाऱ्या योजना असणार आहेत, केंद्र शासनाच्या योजना आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या योजना असणार आहेत, बौद्धिक चाचणी, गणित, बुद्धिमत्ता या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे। परीक्षा नमुना जो काय असणार आहे हा परीक्षा नमुना MPC मार्फत जी काय असणार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा असणार आहे। परीक्षेचा प्रकार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ टाइप असणार आहेत। अंदाजे एकूण प्रश्न 100 आणि गुण हे 200 असणार आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असू शकतात। कालावधी 2 तासाचा असणार आहेत। नकारात्मक गुण असण्याची शक्यता अधिकृत जाहिरात आल्यावरती काय होईल तर स्पष्ट होईल। आता ANM म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ जी असणार आहे याची पात्रता जाणून घेऊया। बघा, तर ANM आरोग्य सेविका आणि GNM म्हणजेच परिचारिका या दोन्ही पदांसाठी 2026च्या भरती पात्रतेमध्ये जे काही निकष आहेत हे निकष खालीलप्रमाणे। शैक्षणिक पात्रता, पहिल्यांदा आपण ANM ची माहिती पाहूया। ANM मध्ये बघा, पहिल्यांदा कोणाची माहिती पाहिजे आपल्याला, ANM ची शैक्षणिक पात्रता उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी HSC उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर यामध्ये तो कला, वाणिज्य किंवा विज्ञान या शाखेचे विद्यार्थी पात्र असतात, परंतु इंग्रजी विषयासह मिनिमम
40 ते 45% गुण असणं आवश्यक आहे। बघा या ठिकाणी काय असेल बघा, आरोग्य सेविका या पदासाठी काय असणार तर उत्सुक असणाऱ्या व्यक्तिमत्वाने व्यवस्थित लक्ष द्यायचे। शैक्षणिक पात्रता सायन्स असावंच असं नाहीये, या ठिकाणी 12वीचा बोर्ड उत्तीर्ण परीक्षा असली पाहिजे। त्याचबरोबर व्यक्ती म्हणजे जे काय असणार कॅन्डिडेट आहे हा कला, वाणिज्य आणि विज्ञान म्हणजेच काय असणार आहे तर BA BCom किंवा BSc हे पण चालेल, आणि त्याचबरोबर काय असणार आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स यापैकी कोणत्याही शाखेमधून काय असणार आहे बघा तर विद्यार्थी पात्र असणार आहेत, परंतु इंग्रजी विषयासह मिनिमम 40 ते 45% गुण आवश्यक आहेत। व्यावसायिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेतून ANM डिप्लोमा पूर्ण केलेला असावा। नोंदणी उमेदवाराची नोंदणी ही महाराष्ट्र परिचार्या परिषद म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल MNC मध्ये नोंदणी असणे अनिवार्य असणार आहे। वयोमर्यादा मिनिमम 17 वर्ष ते कमाल वयोमर्यादा 35 ते 38 वर्ष असणार आहे। शासकीय नियमानुसार मागासवर्गीय जे काय असणारे प्रवर्ग असणार आहेत यांना सवलत मिळणार आहे। GNM म्हणजेच जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असणार आहे। पात्रता 12वी विज्ञान शाखेला प्राधान्य दिले जाते। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांसह इंग्रजीत किमान 40 ते 45% गुण असणे आवश्यक आहेत। व्यावसायिक पात्रता मान्यताप्राप्त नर्सिंग कॉलेजमधून GNM म्हणजेच जो काय असणारा GNMचा कोर्स असणार आहे 3.5 वर्षांचा तर तो पूर्ण केलेला असावा, ज्याची नोंदणी महाराष्ट्र परिचर्या परिषद म्हणजेच MNC कडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा किमान 17 वर्ष आणि कमाल 35 वर्ष, तथापि जे उमेदवार आधी काय असणार तर नोंदणीकृत ANM आहेत त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादेची अट असणार नाही। महत्त्वाचे निकष बघा तर या ठिकाणी महाराष्ट्राचा अधिवास असणं गरजेचं आहे दोन्हीसाठी। बहुतांश सरकारी भरतीसाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। शारीरिक पात्रता उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या सक्षम म्हणजेच फिट असणं गरजेचं आहे। प्रवेश परीक्षा महाराष्ट्रात नर्सिंग प्रवेशासाठी आता MH नर्सिंग CET ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे। अभ्यासासाठी टिप्स बघा तर 12वी नंतर ANM नर्सिंगच्या पुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि आरोग्य विभागाच्या ज्या काही चालू घडामोडी असणार आहेत किंवा नवीन जे काही संशोधन वगैरे असणार आहेत यांच्यावरती अभ्यास करणे गरजेचं आहे। याच्यासाठी अपडेट आणि काय असणार आहे डेली जे काय असणार आहे आपले न्यूजपेपर वगैरे असणार हे वाचणं गरजेचं आहे। ANM GNM पदासाठीची जी काही पदभरती असणार आहे ही लवकरात लवकर घेतली जाईल। आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।